एग्जाम्पल के लिए तुमको चाहिए नया ड्रेस, दिवाली के दिन तुमको चाहिए नया ड्रेस, तो तुमको तो चाहिए पर मांगना नहीं। कैसे बोलना सिखाता हूं, मैं बताता हूं, देखो नहीं मैं तुमको बताता हूं क्या करना। आई या दिवाळीले मला नवीन ड्रेस आणू नको, आई खुश रहती, वाह वाह बच्चे, क्या बेटी है क्या बेटा है। नाही आई मला माहित आहे खूप खर्च होते, या दिवाळीला मी प्रण घेतलाय, मी नवीन ड्रेस आणणार नाही। तुमने घर पे आके मम्मी को बोल दिया आई माझ्यासाठी नवीन ड्रेस आणायचं नाही, आणलं तर लक्षात ठेवायचं मी घालणार नाही। आई पण खुश, बाबा पण खुश, पैसे वाचले, मुलगी सुधारली, मुलगा सुधारला, आपला जीवन सफल झाला। पण बाद में तुम्हारा इमोशनल ड्रामा चालू हो जाता है। तुम बोलते हैं जास्त जास्त काय होणार, माझे सर्व मैत्रिणी नवीन ड्रेस घालणार, मी नाही घालणार, मी तोच जुना घालून घेणार मागच्या वर्षीचा। अजून काय होईल, माझी मैत्रीण स्वतःचं स्नॅप काढेल असं असं करून आणि स्नॅप ठेवील, स्टेटस ठेवील, सर्वांना दाखवणार, मी तसं करणार नाही। जास्तीत जास्त काय होणार, काय होणार, काय जास्तीत जास्त माझी मित्र मला हॅपी दिवाळी बोलायला येणार आणि मी जुना ड्रेस घालून जाणार आणि ते मला म्हणणार का रे यावेळेस जुना ड्रेस घातला, बाबांनी दिलं नाही वाटते। मी सांगून देणार बाबाची परिस्थिती बरोबर नाहीये सध्या, जास्तीत जास्त काय होणार एवढंच होईल ना, परंतु मला नवीन ड्रेस नको। अब तो लेके देंगे ना, ये जो सम ऑड वन आउट है, थोड़े को छोड़ दो। समझ गया क्या, मतलब बाबा तो फंस गए, अब आई की बारी। जास्तीत जास्त काय होणार, आई भाचीची काकू म्हणणार ना, कागा नाव असतात जनरली मा का, ठीक, जो मम्मी का नाम देता, ठीक आहे, कागा तुझ्या मुलीला नवीन ड्रेस नाही आणून दिला का, एवढं काय आलं, मला सांगितलं असतं, मग मी शेजारी तुझी काय असंच आहे का, तुझी माहिती नाही मी आणून दिलं असतं तिला। बोलते ऐसे बोलने के लिए रहता है ना, और अपन उसका हथियार बनाने का, तो इसका मतलब क्या, माँ भी फंस गई, पप्पा भी फंस गए, ठीक है ओवर एक्टिंग झाली, आणून देतो, जास्त काही बोलू नकोस। ऐसी हम यहाँ पे क्या करेंगे, थोड़ी ओवर एक्टिंग करेंगे। अब ओवर एक्टिंग ध्यान समझना,